सुस्थलतरङ्गभङ्गरङ्गितम् विशत्सु पाप जात जात कादिवारी संयुतम् कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे कदम्बुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम् कलुमलोगभारहारि सर्वतीर्थनायकम् सुमच्चकर्चनक्रचक्रचक्रवाकशर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे। सुस्थलतरङ्गभङ्गरङ्गितम् विशत्सु पाप जात जात कादिवारी संयुतम् कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे कदम्बुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम् कलुमलोगभारहारि सर्वतीर्थनायकम् सुमच्चकर्चनक्रचक्रचक्रवाकशर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे।
अहो चला दर्शन दर्शन संत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरु मौनगिरीजी महाराज यांची कृपा पात्र शिष्य अनंत विभूषित श्री श्री कदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद श्री पंचदशनाम जुना आखाडा नीलपर्वत त्र्यंबकेश्वर पीठाधीश्वर यांचं आगमन झालेलं आहे. आजूबाजूला जे भाविक असतील कृपया करून व्यासपीठासमोर यायचं आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं आहे. शीतल चरण कोमल चरण मृदुल चरणं मम गुरु चरणं मृदुल चरण मृदुल चरण मृदुल चरणं मम गुरु चरणं. मृदुल चरण बाबाजींच्या चरणाचं पूजन संपन्न होतंय. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. प्राणदाता सद्गुरुनाथा प्राणदाता सद्गुरुनाथा प्राणदाता जनार्दन नाथा प्राणदाता जनार्दन सद्गुरु चरण सदा मदाय. त्यानंतर स्वामीजींचंही पूजन या व्यासपीठावर संपन्न होईल. पवार काकांना विनंती बाबाजींचंही पूजन करून घ्यायचंय. अहो गुरुदेवा शरण तुम्हारे अहो गुरुदेवा शरण तुम्हारे मैं उदास. पुष्पहार घेऊन जायचं आहे. मैं उदास तुम्हारे अहो गुरुदेव शरण तुम्हारे अहो गुरुदेव शरण तुम्हारे मैं उदास तुम्हारो मैं उदास तुम्हारो. स्वामीजींचं पूजन पवार काका आणि त्यांच्या परिवारातर्फे संपन्न होत आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. टाळी 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 टाळी. उपस्थित संत वृंद त्यांचंही पूजन पवार काकांनी करून घ्यायचं आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू ब्रह्मा विष्णु गुरुर देवो महेश्वरा. गुरुर्देवो महेश्वरा. संत वृंदांचाही व्यासपीठा उपस्थित त्यांचंही पूजन होईल. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचंही स्वागत करायचं आहे. नर्मदा माईच्या कलशाचं पूजन करून घ्यायचंय. बाबाजींच्या हस्ते ज्या ताई नर्मदा परिक्रमा करून आल्या त्यांचं पूजन संपन्न होत आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. जोडीनं यायचंय. सर्वांनी वर हात करायचे. सविंदु सिंधु सुखलतरंग भंग रज्जितम द्विषस्तु पाप जात जात कारी मारि संयुक्त
कृतांत धूत कालभूत भीतिहारी वर्मद त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. नर्मदे. त्वदम्बुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं करोमलोक भारहारि सर्वतीर्थनायक सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नमामि देवी. ऋषी भाऊ जे भाऊ नर्मदा परिक्रमा करून आले त्यांचाही सत्कार बाबाजींच्या वतीने होतोय. व्यासपीठावर त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. चला नर्मदा नैताळ्याच्या मावशी. महागवीर नीरपूर पापदूत भूतलं समस्त पातकारी दारिदापदाचल जगल्यने महाभय मुकुंद सुनी शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे. देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं आहे. लगेचच आपल्याला प्रवचन रूपी सेवेसाठी जायचं. जय जनार्दन. आपल्या संत मेळा चॅनलचे ताई त्यांचं पूजन करून घ्यायचंय पवार परिवाराच्या वतीने. ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली अशा त्या ताई त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या ज्या काही ताई असतील त्यांचं सर्वांचं पूजन इथे संपन्न होतंय. त्यांचंही सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. गुरु महाराज 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 ओ गुरु महाराज. जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाले. कारुण्य सिंधु भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते.
ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेवा दत्त निरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब नंदन की सनातन धर्म की संकट मोचन हनुमान की या बलराम रामचंद्र की बोलो नर्मदा मैया की जय 2 मिनिटं भजन करू हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा सर्वांनी म्हणा नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सती वल्लभ सदा शिवा पार्वती 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 वल्लभ सदा शिवा सर्वांनी म्हणा. वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई रेवा पार्वती 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 वल्लभ सदा शिवा नर्मदे नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा 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 बोलो नर्मदा मैया की जय रेवा की जय करम नर्मदाय नमा प्रात नर्मदाय नमो निशी नमस्तुते नर्मदे नुसतं नर्मदाय म्हटलं तर काही हजार जन्माचं पुण्य मिळतं. एक आचमन केलं नर्मदा मैया 4,500 करोड वर्ष झाले नर्मदा मैयाला. विशेष म्हणजे नर्मदाचं महत्त्व वेगळं आगळं आहे. सर्व युगामध्ये सर्व नद्या लिप्त होऊ शकतात पण नर्मदा मैयाला धक्का लागत नाही. नर्मदा मैया प्रत्येक युगात तशीच आहे आणि म्हणून नर्मदा मैयाचं विशेष महत्त्व आहे. अमरकंटकला आईचा उगम आहे. भगवान शंकर काही 1000 वर्ष तपश्चर्या करताना भगवान शंकराच्या शरीरातून जो घाम पडलेला आहे त्याला मानसपुत्री म्हणतात. नर्मदा मैया याचा अर्थ भगवान शंकराची कन्या आहे. अमरकंटक अस्तान तुम्हारा दो धारों के पार जय हो दो धारों के पार यहाँ शिव शंकर कर तपस्या यहाँ शिव शंकर कर तपस्या जी कर कैला हो मैया अमरकंटक वाली तू हो भोली भाली हो मैया अमरकंटक वाली तू हो भोली भाली तेरे गुण गाते गए साधो जय हो
तेरे गुण गाते सातों बजा बजा के ताली हो मैया अमर कंटक वाली तू भोली भाली मैया अमरकंटकवाली तू हे भोली भाली. सगळ्या नद्या वेगळ्या दिशाने वाहतात, पण मैयाने पहाड, मोठमोठे डोंगर, मोठमोठे शिखर फोडत फोडत मैया समुद्राकडे आलेली एकमेव अशी मैया आहे. आता जे गेले अगोदर पवार मावशी आमच्याकडे विचारायला आले की प्रदक्षिणा करायला जाऊ. म्हणलं अजिबात जाऊ नका, कारण आम्ही प्रदक्षिणा केली होती. त्यांना म्हणलं पहावर परत महिन्याने आला, माझी जी इच्छाची, म्हणलं जा पण परत येऊ नका. मग तसं जायचं तर पूर्ण प्रदक्षिणा करूनच यायचं. किती फोड येऊ, किती त्रास हो, पण त्या पक्क्या होत्या. आणि आमचे पवार भाऊ हळूच फोन करायचे त्यांना. ते आम्हाला कळालं, त्यांना म्हणलं फोन करायचा नाही, तुम्ही जर कायम कायम फोन केला त्या परत येतील. मग ते म्हणे अजिबात फोन करणार नाही बाबा. आता कारण परिक्रमा एवढी विरक्त आहे, एवढी त्यागाची आहे, एवढी संयमाची आहे की जो जो जशी निष्ठा घेऊन जातो तसं तसं दर्शन होतं परिक्रमामध्ये. तुम्ही प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं म्हणलं तरी होणार, कारण आई प्रत्येक क्षणाला दर्शन देते. कधी कधी असं होतं की माणसाच्या मनात येतं की अरे आज आपल्याला हे खायला भेटायला पाहिजे. पुढच्या आपण एखाद्या याच्यावर जातो तर तेच आपल्याला खायला भेटतं. आमचे काही काही असे होते, आमच्या संग 25 जण, बाबाजी म्हणे आम्हाला जिलेबीच खायची. आता ते काय लोक राहतात. अहो त्यांनी ज्या गुजरातपासून जिलेबी सुरू झाली तर 1 महिना त्यांना जिलेबीच भेटत होती. ते म्हणे बाबा हे बंद करा आता. म्हणलं मैयाला सांगा. म्हणजे अशी लीला आघात आहे मैयाची की कधी कधी काय परीक्षा घेईल, परंतु नेमावरपर्यंत असं आहे की जोपर्यंत नेमावर येत नाही तोपर्यंत समजायचं नाही की आपली परिक्रमा, कारण नेमावर म्हणजे निम्म्यावर माणूस जातो आणि तिथून पुढं जो ढळतो तो प्रदक्षिणा पूर्ण करून येतो. पण तिथून पुढं जो चालतो तर आई एवढी परीक्षा घेते कधी कधी. कारण मार्कंडेयांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी मार्कंडेयांनी ज्यावेळेस हे केलं, प्रार्थना केली, आई प्रगट झाली, आईनं दर्शन दिलं. तसं एक अफगाणिस्तानमधून एक सदग्रस्त आला आणि आल्यानंतर त्याने नर्मदा मैयाला पाहिलं की अरे नर्मदा मैया तर फार छान दिसते, आपण इथंच आपण नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करू. कारण त्यांचं आराध्य भगवान शंकर होते. कोण होतं? भगवान शिव. नर्मदा मैयाला हात जोडला त्याने की मैया मी प्रदक्षिणा करेल, परंतु मला भगवान शंकराचं दर्शन घडलं पाहिजे, या अपेक्षेने मी चाललो आहे. त्यांचं शिवशंकर, गौरी शंकर असं नाव होतं. त्या महात्मा संन्यास घेतला त्यांनी इकडे येऊन, आणि गौरी शंकर म्हणून त्याने असे 10-20 महात्मे अजून आपल्याला जोडीदार केले. नर्मदा परिक्रमाला पायी निघाले. पण त्यावेळेस ती परिक्रमा 3 वर्ष 13 महिने आणि 3 दिवस अशी काहीतरी असायची, म्हणजे 3 वर्ष कंटिन्यू करायची. आणि बरं अशी परिक्रमा असायची की जिथे एखाद्याचा नदीचं मूळ असेल, एखादी नदी त्या नर्मदा मिळत त्या मुळापर्यंत जायचं आणि परत ती प्रदक्षिणा तिला 3-4 वर्ष लागायची. जवळजवळ 4 वर्ष धरून टाका, एवढे वर्ष लागायचे. अशा त्याने 18 प्रदक्षिणा केल्या. किती केल्या? 18 प्रदक्षिणा केल्या. 18 प्रदक्षिणा केल्या आणि आपल्या आपल्या टेंटमध्ये बसले. रात्री 12 वाजता उठले. आई म्हणे मी ज्या अपेक्षेने आलो मला तिचं दर्शन, त्या भगवान भोलेबाबाचं दर्शन भेटलं नाही, म्हणून मी आज माझा प्राण देतो. म्हणजे मग समाधी घेतो, जल समाधी घेतो, कारण मला देव भेटले नाही, महादेव भेटले नाही. त्यावेळेस ते असे खोल पाण्यात गेले. जेवढे खोल पाण्यात जायचं त्यांना कमरा इतकंच पाणी लागायचं. आणि माझी मैया कन्याच्या रूपातून प्रगट झाली आणि त्यांचं बोट धरलं. बाबा तुम्ही का प्राण देताय? म्हणे मला भगवान शंकर भेटले नाही म्हणून मी प्राण देतोय. अहो म्हणे असं नाही
ही नर्मदा मैयाचं पाणी शिव आहे म्हणे. या जे बहत पाणी आहे ही स्वतः भगवान शिवजी आहे साक्षात. आणि या नर्मदाचा प्रत्येक कंकर शंकर आहे म्हणे. ज्या दिवशी तुम्ही प्रदक्षिणा सुरू केली त्या दिवशी तुमच्यामध्ये एक महात्मा आहे आणि तो महात्मा तुमचा सगळा स्वयंपाक बनवतो, तुमचे भांडे घसवतो, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा किराणा कमी पडू देत नाही. तेच भगवान शंकर आहे. लक्षात राहू द्या. ही बिचारा तिथून निघालं आणि आल्यानंतर तो भांडे घासताना दिसला. अरे म्हणे आनंद किशोर तर काय मग आपल्या संग भांडे घासायला म्हणे, काय खरं आहे का? नर्मदा मैया परत प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर आता चुकू नका म्हणे, जा दर्शन घ्या. त्यावेळेस त्या भांडे घासणाऱ्याने असं थोडंसं असं पाहिलं, त्यावेळेस जटेमधून गंगा, हातात त्रिशूळ डमरू आणि प्रत्यक्ष दर्शन दिलं. बाबा 18 प्रदक्षिणा मी तुझी सेवा करत होतो. लक्षात राहा. किती प्रदक्षिणा? 18च्या 18 प्रदक्षिणाला तुझं मी जे भांडे घासले असेल, हे केले असेल, भगवान शंकर प्रत्यक्ष दर्शन देत आहे. त्यांनी सांगितलं, आता देवा तुम्ही आज शेवटचा स्वयंपाक इथं बनवला, आता इथंच मला राहायचं आहे. त्या जागेला नाव पडलं धुनीवाले दादा. काय नाव आहे? जर खंडव्याला तुम्ही गेले तर त्या ठिकाणी अजूनही कोणी उपस्थित जात नाही. लाखो लोक जेवतात तरी त्या ठिकाणी स्वयंपाक तयारच राहतो. कारण स्वतः भगवान शंकराने तिथं स्वयंपाक बनवल्यामुळं दादा धुनीवाले नाव ठेवलं. त्यांचं काय नाव ठेवलं? दादा धुनीवाले. चलो रे जाओ नर्मदा के धाम, चलो रे जाओ नर्मदा के धाम. सुख संपत्ति देती मैया, सुख संपत्ति देती मैया. मिलाए शिव के धाम, मिलाए शिव के धाम. चलो रे जाओ नर्मदा के धाम, चलो रे जाओ नर्मदा के धाम. म्हणून आपलं भाग्य आहे. एक एक स्थानाचं महत्त्व सांगितलं तर जवळजवळ 7 दिवसही नर्मदा पुराण पूर्ण होणार आणि इतकं गोड आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला एक एक दर्शन झालं असेल. शेवटी आपण यांचे अनुभव सुद्धा ऐकू की काय तुम्हाला अनुभव आला, नर्मदा मायाने काय अनुभव दिला, नर्मदा मायाने कसं दर्शन दिलं. एकदा आम्ही एका ठिकाणी चाललो, गाड्या पुढं चालल्या होत्या. एक कन्याच्या रूपामध्ये जो नर्मदा मैयाच्या परिक्रमाची सेवा करतो त्याच्याजवळ आई जाऊन उभा राहायची. म्हणजे किती दक्षता घेते आई याच्यावरून लक्षात येतं. आणि आईनं तिथं सांगितलं की बाबा एक महाराज येत आहे, तर महाराजांचं नाव असं असं सगळं सांगून दिलं त्यांनी. आणि ती गाडी येईल, ती इथं थांबणार नाही, कारण ते स्वतः चांगली अवस्था पाहतात आणि बाकीच्यांची अवस्था होईल पण त्यांची अवस्था नाही झाली तर ते निघून जाते. माझी इच्छा आहे की तू त्यांची अवस्था कर. आपली गाडी जाऊन थांबली आणि तो माणूस पळत पळत आला. बाबा ह्या गाडीवर जो फोटो आहे तेच मला आईने दाखवलेला आहे, मला काही करून ते महाराज पाहिजे. आम्ही अर्धा 1 तासाने पायी आलो तिथं आणि तो पाय पडला की आईनं सांगितलं की तुम्हाला इथून पुढं जाऊच द्यायचं नाही म्हणे. मी तर बात राहिलो. म्हणलं मग जागा कुठे आहे? म्हणे तुम्हाला स्पेशल जागा आहे, एक नवीनच या ठिकाणी मंगल कार्यालय झालेलं आहे, तिथं अजून कोणी राहिलेलं नाही, ते सगळं तुमच्या ताब्यात. मग तिथं थांबल्यानंतर आईने सांगितलं, परत त्याला जाऊन सांगितलं की तिथून जे लोक पहाटे ते उठतात, पहाटेच निघून जातील, पण पहाटे त्यांची अवस्था करायची. स्वतः आई कोण? नर्मदा मैया. सोपं आहे का? डायरेक्ट प्रगट होती आणि सांगते प्रत्येकाला. अजूनही नर्मदा परिक्रमा करत असताना जर तुम्ही रस्ता चुकलात, एकंदर जंगलात चालत राहतो आपण, आणि असे जंगलं असतात का आपल्याकडे ते जंगलच नाही पाहायला भेटणार, एवढे मोठमोठे जंगलं असतात. आणि जर अचानक कोणी चुकलं की असा आवाज येतो, नर्मदे हार असा आवाज येतो. काय आवाज येतो की बाबा बाबा आप जहा रस्ता आहे, यहा नाही वहा रस्ता आहे. कोणीतरी पटकन येतं पुढून दाखवितं रस्ता, जे रस्ता चुकू सुद्धा देत नाही. म्हणून नर्मदा मैयाचं एक दर्शन जो कोणी
100 वर्ष पुण्य पदरात करतो. 100 वर्षाचं पुण्य ज्यावेळेस एकत्र होतं त्यावेळेस तो नर्मदा मैयाच्या किनारी जातो आणि प्रदक्षिणा करायचे प्रयत्न करतो. 100 वर्षाचं पुण्य सोपं नाही. हे काय सोपं आहे का नर्मदा परिक्रमा करणं? काही कोणाच्या नशिबात आहे. निम्मे परत येत्या. काही काही गठोडेवाले राहतात त्याला तर नर्मदा पटकन जाय मागतो. नर्मदा परिक्रमा करणं म्हणजे सोपं नाही आहे. आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे, स्वतः पायी चाललेलं आहे. कधी कधी असं व्हायचं, आम्ही निघतानाच आपलं थोडंसं गुडघ्याला थोडंसं हे होतं लागलेलं असल्यामुळं म्हणलं आता कसं काय करायचं. हे अनुभव इतके जबरदस्त आहे ते माणसाला काय आहे. नर्मदा परिक्रमाचं नुसतं एक आचमन केलं तर काही जन्माचं पुण्य, एक आचमन. म्हणून नर्मदा मैयाला एकदा तरी ओंकारेश्वरला जाऊन नमस्कार करून, माघ महिना चालू आहे आता आपल्या इथं, असं सांगितलं की स्वतः गंगा, ही जी गंगा आहे ही गंगा स्वतः स्नान करायला नर्मदा मैयात येते. त्यावेळेस हजारो लोक स्नान करतात आणि कोटी पाप तिच्यात सोडून जातात. त्यावेळेस तीच गंगा नर्मदा मैयामध्ये येते आणि ती म्हणते की नर्मदा तू एवढी पवित्र आहे, सर्व पाप माझ्यातलं तुझ्यात घे. एवढी मोठी ती नर्मदा आहे. लक्ष 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 पाप लक्ष सार सायुधम तदुस्तु जीव जंतु तन मुक्ति मुक्तिदायकम विरंचि विष्णु शंकरम स्वकीय धाम वर्मते त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नमामि देवी नर्मदे नमामि देवी नमामि देवी नर्मदे. नुसतं नमामि देवी नर्मदे. ज्यावेळेस शंकराचार्य आले कुठं ओंकारेश्वरला, त्यांनी नर्मदा अष्टक लिहिलं. ज्याला नर्मदा परिक्रमा पूर्ण करायची असेल, पूर्ण व्हावा अशी इच्छा असेल, त्याने हा मंत्र म्हणत चालायचा. त्याला नाही अष्टक आलं तरी चालेल, पण काय म्हणायचं, नमामि देवी नमामि देवी असं म्हणत चाललं त्याची परिक्रमा पूर्ण होती. इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति निरन्तरं यान्ति दुर्गति कदा सुलभ्य देह दुर्लभ महेश धाम गौरवं न वैरवी लोको यान्ति वे गौरवं नमामि देवी नर्मदे नमामि देवी. म्हणून बाबांनो तुम्ही भाग्यवान आहे. जरी वेळ झाला असेल अजून 5 मिनिटं घेऊ, चालेल ना. नर्मदा मैयाचं महत्व आहे. नुसतं नर्मदाय नमा नर्मदाय न म्हणलं तर काय उतरतो, साप उतरतो. कोणाला सर्प दंश झाला असेल, कोणाला इंचू चावला असेल, फक्त काय म्हणायचं, काय म्हणायचं, नर्मदाय नमा. काय म्हणायचं, अलग लक्षात. आपल्याकडे लोक येतात. आमचे एक तर आयर होते, रामनाथ आयर, त्यांना कोबरा नाक चावला. रामनाथ आयर आपली इथं स्वयंपाक बनवता, हां तुम्हीच घेऊन आले त्यांना. कोबरा नाक डायरेक्ट सर्प चावला. ते आले, आपली त्यावेळेस कुट्या होती इथं, त्या कुट्यात आले. म्हणलं का हो? म्हणे काही नाही बाबाजी, म्हणे मला कोबरा नाक चावलेलं आहे. असं म्हणलं, कोबरा नाक चावल्यानंतर माणूस किती जगतं, लयतले 10 मिनटं किंवा 5 मिनटं. त्यांना बाबाजीचं भस्म लावलं आणि नर्मदाय नमा नर्मदाय नमा नर्मदाय नमा. इथं ते म्हणे बाबा मेलो इथं कुट्यात मरल. पण जनार्दन स्वामीची एवढी मोठी शक्ती आहे, फक्त नर्मदाय नमा ओम जनार्दनाय नम म्हटले, त्यांचा कोबरा नाग एवढा सर्प नाग एवढा काळा कुट नाग ते इथं उतरला. म्हणून नर्मदाय नमा काय म्हणायचं, नर्मदाय नमा. बाबाजीने असं वरदान दिलं. त्या नांदुर्डीची एक कुटी आहे, आपली बाबाजींची इथली एक कुटी आहे. इथं कसाही काही त्रास असला तर तो निघून जातो. म्हणून हजारो लोक प्रदोषला येतात, इथं नमस्कार करतात. जनार्दन बाबांची महान शक्ती जो बाळा दो रे दो. हो दुःखी लोक हो जगात किती सुखी करती हो त्यांना विभूती, सुखी करती हो त्यांना विभूती. जनार्दन बाबांची महान शक्ती जो बाळा दो रे दो दो. जनार्दन बाबांची महान शक्ती जो बाळा दो. कारण जिथं बाबाजी थांबलेले आहे इथं लाखोनी लोक येतात, अनुभव घेऊन जातात. प्रदोषला
आपल्याला वाटतं एवढे लोक कसं काय येतात. त्या बाबाजींची जेवढी मोठी शक्ती, इथं 108 कुंड महामृत्युंजय याग झालेला आहे. इथं नवचंडीने हे जवळजवळ शतचंडी याग झालेला आहे. आणि स्वतः जनार्दन स्वामींनी इथं काही मुक्काम केलेले आहे. म्हणून ज्यावेळेस सद्गुरू जनार्दन स्वामी इथून बाहेर निघाले स्नानाला, बाहेर चालले होते शौचालयाला, तर बाबाजींनी सांगितलं, हे भाऊ मला तिकडं लांब घेऊन जा, माझं इथं नर्मदेश्वर मंदिर होणार आहे. त्याने त्यावेळेस सांगितलं. सोपं आहे, ते नर्मदेश्वर इथं आहे. किती मोठं पुण्य असेल. अरे बाबा हो, ज्यावेळेस सद्गुरू जनार्दन स्वामी 21 दिवस अनुष्ठानला ओंकारेश्वरला बसले, त्यावेळेस नर्मदा मैयाला इतका आनंद झाला की काय करून काही नाही. बाबाजी फक्त त्या तीर्थक्षेत्राच्या चक्रतीर्थावर नुसतं असं स्पर्श करायला गेले, आईने आत ओढून घेतलं. दोघं जण होते तर रडायला लागले की आता बाबाजी गेले. या ठिकाणी जो गेला तो परत आलेला नाही. चक्रतीर्थ एक भावरा आहे असा तिथं आता कोणालाच जाऊ देत नाही. आणि बाबाजी अर्धा एक तास झाला, हे लोक म्हणे आता बाबाजी तर गेले, आता आपल्याला कोणच्या मुखाने आपण तोंड दाखावं. रडायला लागले सगळे. 5 ते 10 मिनिटामध्ये वाट पाहिली, अर्धा तास झाला आणि अर्धा ते 1 तासामध्ये असे हजारो फुलं वरती आले आणि करकमलावर सद्गुरू जनार्दन स्वामीला स्नान घालून नर्मदा मैयाने परत आपल्या काठावर आणून ठेवलं. नर्मदे वाहू काशी उतराई, नर्मदे वाहू काशी उतराई, तुझा उपकारा जगी पार नाही, तुझा उपकारा जगी पार नाही. हर 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 नर्मदे वाहू काशी उतराई, नर्मदे वाहू काशी उतराई. म्हणून बाबाजीला आवडती नदी नर्मदा होती. असं म्हणलेलं आहे, तप करो नर्मदा तटे आणि कर्म करो गोदावरी तटे. कर्म करायचं असेल तर गोदावरी मैया. आता इथं कुंभमेळा येतो आहे. सगळे तीर्थ ज्यावेळेस कुंभमेळा असतो त्यावेळेस 1 महिना उज्जैन, 1 महिना हरिद्वार, 1 महिना प्रयाग क्षेत्र. परंतु आमच्या गोदावरी मैयाने सांगितलं तुम्हाला 1 महिना नाही, माझ्याकडे 1 वर्ष यायचं असेल तर या, नाहीतर यायचं नाही. गोदावरी सगळ्यात मोठी बहीण आहे. तिने सांगितलं सगळे पाहुणे रावळे किती दिवस यायचं, 1 वर्ष. बघा, म्हणून सगळे कुंभमेळे 1 महिन्याचं राहतो, पण आपला त्र्यंबकेश्वर नाशिकचा कुंभमेळा 1 वर्ष राहतो. म्हणून 1 वर्ष कुठं लग्न नाही, कार्य नाही, काहीच नाही. कारण सगळे देव कुठे येऊन बसले राहत्या, त्र्यंबक नाशिकला येऊन बसले राहते. म्हणून 1 वर्ष आपण कोणतं शुभ कार्य करत नाही, कुठल्या तीर्थाला जात नाही, कुठल्या ठिकाणी देवाला दर्शनाला जात नाही. कारण जगातले सगळे तीर्थ इथं आलेले असतात. म्हणून कुंभमेळ्यात स्नान करावं. काय करावं? स्वतः नर्मदा मैया सुद्धा येते पुढं त्र्यंबकेश्वरला. म्हणून तुम्ही सुद्धा कुंभमेळा टाळू नका. एकदा गजानन महाराज ओंकारेश्वरला गेले, नौकेत बसले भक्तगणाला घेऊन, आणि भक्तगणाला घेऊन बसल्यानंतर त्या नौकेला हळूच छिद्र पडलं, आतमध्ये पाणी यायला लागलं. सगळे म्हणे बाबा मेलो. आता ज्या संतांसंगे ते मरून देतील का? सगळे म्हणे आता गेलो आपण, काही खरं नाही आता. मग गजानन महाराजांनी सांगितलं हो आता काय करायचं? सगळे म्हणे बुड्या मारल्या तर खाली अजून नर्मदा मैयात मरून जाऊ. एकाला हे ना. मग नर्मदा मैयानी ज्यावेळेस गजानन महाराजांनी असा स्पर्श केला, नर्मदा मैया परत तिथून पाठीमागे निघून गेली. म्हणजे संतांच्या दर्शनासाठी सुद्धा नर्मदा मैया ही होऊन जाते, जी एवढी पवित्र आहे. भगवान शंकराच्या अमरकंठाकडून निघाली. संत गजानन शेगावीचा, योगी गजानन शेगावीचा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. सर्व संतांची श्रद्धा नर्मदा माईवर आहे. तुम्ही फक्त एकदा गाडीने गेल्यावर एवढी मजा नाही,
जातात लोक, पण जायला पाहिजे, गाडीने का होईना करा. पुढच्या वर्षी दिवाळीनंतर एकदम शास्त्रशुद्ध परिक्रमा आम्ही करणार आहोत, 15 दिवसाची नर्मदा मैयाची. प्रत्येक क्षेत्राचं जसं वेगवेगळे देव लागतात हे बघा. तुम्ही फक्त हे बघतात नर्मदा किनारी जाऊन जिथं कुबेर देवाचं दर्शन घेतात ना, कुबेर देवाला फार महत्त्व आहे. तसं गरुडेश्वर आहे, एक एक तीर्थ आहे, लक्षात राहू द्या. आपण काय करतो, फक्त प्रदक्षिणा करतो, पण त्या तीर्थावर गेल्यानंतर त्या तीर्थाची महती आपल्याला कळत नाही की ह्या इथं गरुडेश्वरच का बसले, इथं हनुमंतेश्वरच का आहे, इथं आपले एवढं मोठे कुबेरजी तिथंच का येऊन बसले. हे सगळं महत्त्व नर्मदा परिक्रमात कळालं पाहिजे. म्हणजे त्या जागेवर गेल्यानंतर तिथलं प्रवचन, तिथलं नियोजन, तिथलं महत्त्व, तिथलं स्नानाचं महत्त्व, कोणत्या घाटावर स्नान केलं पाहिजे, हे सगळं माहिती झाली पाहिजे. तर नर्मदा परिक्रमात गाडीत बसून असली तरी ती मग फळ देणारी आहे. असं नर्मदा मैया एक दिवस जरी आपल्याला दर्शन झालं तरी कोटी फळ आहे, तर ती प्रदक्षिणाला किती फळ असेल. म्हणून आपण दिवाळीनंतर लक्षात राहू द्यायचं, 15 दिवस खूप सुंदर शास्त्रयुक्त पद्धतीनं नियोजनबद्ध सगळ्याची व्यवस्था तशी राहील. एकदा एक परिक्रमा आपण छान करू, कारण पुढच्या वर्षी आम्हाला कुंभमेळा राहणार आहे, जबाबदारी राहणार, त्याच्यामुळं कुंभमेळ्यात आम्हाला थांबावं लागणार आहे. तरी पण बाकीच्या सगळ्या शिवमहापुराण कथा थोड्याशा बंद करणार आणि एक परिक्रमा, कारण आपल्याला या ठिकाणी बाबाजींची प्राणप्रतिष्ठा आहे. त्यामुळे सर्व जेवढ्या नद्या आहे, गंगा, यमुना, सरस्वती, जेवढे समुद्र आहे, त्या समुद्राचं सगळं तीर्थ, प्रत्येक क्षेत्रावरील माती कुठली असो, मग आपण केदारनाथ असो, बद्रीनाथ असो, जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या ठिकाणची माती, तेवढ्या ठिकाणचे तीर्थ आपल्याला बाबाजींच्या या मंदिरात स्नान बाबाजीला होईल. आणि त्या विशेष म्हणजे सगळ्या ठिकाणचं तीर्थ आणून, माती आणून आपल्याला समाधीजवळ ठेवायची आहे. म्हणून 15 दिवस ते परिक्रमात राहील, त्या ठिकाणचं प्रत्येक ठिकाणचं तीर्थ. त्याच्यानंतर आम्ही 12 ज्योतिर्लिंगाला अनुष्ठान करणार आहोत. प्रत्येक ज्योतिर्लिंगावर एक अनुष्ठान होईल. त्या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं तीर्थ आणि तिथले जागेचं हे माती सगळं घेऊन हा एक कार्यक्रम कदाचित 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, पण एक सांगू, ही जी प्राणप्रतिष्ठा राहील ती ऐतिहासिक राहील, डोळ्याचं पारणं फेडणारी राहील. एवढी जबरदस्त नियोजन आहे. म्हणून अगोदर आश्रमाचं नियोजन, कुठं काय करायचं, संतनिवास, भक्तनिवास सगळं व्यवस्था होईल, मग आश्रमाचा कार्यक्रम पाहण्यासारखा राहील. त्यावेळेस आपल्याला वाटलं तर पंचकुंडात्मक यज्ञ करू किंवा 111 कुंड मोठा यज्ञ राहील, फार मोठं नियोजन राहील. सगळ्या भारतातले साधू संत या ठिकाणी येतील आणि मग आपण तो कार्यक्रम पाहू. जसं नर्मदा परिक्रमा आमच्या पवारताईंनी केली, तशी एखाद्याला परत बुद्धी सुचावी की आपण नर्मदा परिक्रमा करावं. अशी जर झाली तर आईनं बोलवलं असेल तर होती, नाहीतर नाही होत. म्हणून नाही तरी गाडीने तरी जावं, लंगडे पांगळे असेल तर गाडीत घेऊन जाऊ, त्याला काही काळजी करू नका. गाडीत मस्त एक झोपायचं सीट राहतं, जप करायचं, काय करायचं, नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार म्हणत राहायचं. ज्या ठिकाणी उतरवलं त्या ठिकाणी उतरायचं, खुर्ची दाखवून बसायचं, काही फरक पडत नाही. म्हणून आपण या ठिकाणी ज्यांनी परिक्रमा केलं त्या आपण पवारताईंना जर अनुभव आला असेल, जसं आम्ही प्रत्यक्ष 4-5 अनुभव प्रत्यक्ष घेतले. भगवान शंकराचं प्रत्यक्ष दर्शन होतंच, नर्मदा माईचं सुद्धा असं प्रत्यक्ष दर्शन होतं, मारुतीरायाचं सुद्धा एकदा आम्हाला प्रत्यक्ष असं दर्शन झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा आमच्या पवारताई सांगतील की आम्हाला जर एखादा अनुभव आला असेल तर त्यांनी तो सांगितला पाहिजे. जागेवर माईक द्या. त्याच्यानंतर ते भाऊ पण त्यांनी पण प्रदक्षिणा केली. त्यांचं 23 तारखेला 23/1/26 रोजी 10 ते 11 फार मोठा सुंदर असा परिक्रमाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे. आपण सर्वांनी पिंपरी या ठिकाणी उपस्थित राहायचं. मळ्यामध्ये करायचं ना, आपल्याला गावात करायचं. पिंपरी गावामध्ये जवळजवळ 10 ते 11 त्या ठिकाणी पण आपणच त्या ठिकाणी कार्यक्रम करणार आहोत. सर्वांनी ह्या ठिकाणी नर्मदा मैयाचं जेल आपल्याला मिरवणुकीत राहील. त्यानंतर महाप्रसाद सत्संग प्रवचन होईल. कृपया पवारताईंना बोलता येत असेल तर त्यांनी 2 मिनिटं सांगण्याचा प्रयत्न करावा. या लवकर पटकन. एक माईक द्या.
नर्मदे हर. आता काय काय सांगायसारखं आहे. लय 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 म्हणजे लयच घेतलं देवानी नर्मदेनी. कुठं 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 नाही तिडं दर्शन दिलं. रस्त्याने सुद्धा दर्शन दिलं. सुलपाणी देवी हा मुलींचा सुलपाणी मध्ये रस्ता चुकलो आम्ही. छोटी मुलगी होती लहानी, ती आली म्हणे मैया तुम्हाला रस्ता दाखवते मी. ती आम्हाला कुठंची कुठं म्हणजे कुडावर घेऊन गेली, कुठं गायब झाली आम्हाला दिसली सुद्धा नाही. अजून लय लय अनुभव आहे पण आता या या ना. कापूर आहे बघा, त्याच्यात कापूर ओम जय जगदानंदी मैया जय आनंदी कंदी. ब्रह्मा विष्णु शंकर देवा शिव शंकर रुद्रमानंदी. ओम जय जगदानंदी देवी नारद सारद तुम वरदायक. अभिनव पद चंडी हो मैया अभिनव पद चंडी. सुर नर मुनि जन सेवक सुर नर मुनि जन सेवक शारद पद्मवती. ओम जय जगदानंदी देवी धूमक वाहन राजस वीणा वादंती हो मैया वीणा वादंती. झुमकत 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 जनन 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 रमती राजंती. जगदानंदी देवी वाजत काल मृदुंग सुरमंडल रमती हो मैया. तोडितान 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 तुरानन 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 रमती सुरवंती. ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आपंती हो मैया. शरीरानंदी गावत गंगा शंकर सेवक रेवा शंकर तुम भव वेदंती. ओम जय जगदानंदी. ओ मैया को कंचन भाल विराजित अगर कपूर माथी हो मैया अगर कपूर हो. अगर कंठ में विराजित घाटन घाट विराज रतन धोनी. ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निशरिन बड़गावी. पुरेगा जुग जुग नरगावे. भजत शिवानंद स्वामी जपत हरि नर स्वामी. मन वांछित फल पावे. ओम जय जगदानंदी. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदे. ब्रह्मा हरि हर शंकर रेवा शिव हरि शंकर रोने पारनी मैया जय जगदानंदी. सद्गुरु
स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती मानसा जननी ती देवी प्रसवनी पुत्र दहे गावी जनार्दन राम तया देवी त्यागी संसार कराया दूर प्रगटली तेजाची ज्योती प्रेमे करोणी आरती स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती ज्यांच्या हृदय प्रभू नाम करीले स्वयंकारी राम शिवाचे खरे भक्त परम उभे गळे करुजे उजळी होय बदलुळी परी चिंतामय चित्रे प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती काढूनी बसती वेशाळा भक्तीच्या फुलविल्यात माळा हृदयी शंकर शिव भोळा ज्ञान स्वर हे उपदेश नाम शिव घोष मनने जारोती प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती माझे शिवालये कितिका भक्तीचे घडवित जे प्रतिका दयांच्या हृदयी भोगा मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध करी नाम दया करी प्रभू वरते प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती हा धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नदळित सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरासन निर्मळ माझे मानसरा बोधे माझे मानसरा बोधे कर्पूरासम भाव भक्तीचा सुगंध वाहुदे धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नदळित सिंहासनी मुखी नाम दैनी ध्यान हृदय मूर्ती हृदय तो मूर्ती भाव भक्तीने केली बाबा कापूर आरती धूप दीप झाला कापूर आरती आता कापूर आरती रत्नदळित सिंहासनी जनार्दन मूर्ती ध्यान कडे नाड कडे काही देवान कडे काही शब्दरूपी गुणगुण माला वालो आई धूप दीप झाला कापूर आरती आता कापूर आरती रत्नदळित सिंहासनी शिवाजी मूर्ती हो खाली लोटाम गणपतीच्या चरणा डोळ्यान पाहिलं रूप तुझी प्रेमी लिंगे आनंद मूर्तन भावे वाढून बने रवा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्यारूढ त्वमेव गायन वाजा वदने दया भावदा बाबा करोडे जप सकल वरण श्री नारायण यात्री समर्पयामि हरदुर्गे ब्रह्मनारायण कृष्णदामोदर वसुदेवाय श्रीधर माधव गोपिक वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे राम जय हो राम हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण धर्माणि प्रथमानसति नाकमहिमानं सचन्द्र यत्तुर्वे सान्धा सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वैश्रवणाय कुर्मे समे कामान् कामकामाय वह्यं कामेश्वर वैष्णो दत्तातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः विश्वदचक्षुतो विश्वतो मुख विश्वदवावृत विश्वदस्वात् संवाहुव्यदन्ति स्वप्तैर्धावान्दानानसन्दपुष्पाणि यथा कालभावानि च पुष्पाञ्जलिमय दत्तं गृहाणि परमे नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्र्यंबके गणभोजन हनुमान नर्मदा मैया की जय जनार्दन बाबांची याद मला येते मती माझी गुंग होते जनार्दन बाबांची याद मला येते वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवाय पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवाय सर्वांनी म्हणा वल्लभ सदा
शिवा नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा नर्मदे हर नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा